नांदेड शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आलाय। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीसोबतच ठाकरे सेना मनसेचे कार्यकर्तेही सहभागी झालेत। थोड्याच वेळात शहरातून मोर्चा निघणार आहे। यात विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील। बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। थेट जाऊयात आपण घटनास्थळी। अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झाला। त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण सध्या आहोत नांदेड शहरातील श्रीनगर या भागात। सकाळचं हे सत्र आहे। श्रीनगर हे मुख्य बाजारपेठ असून या बाजारपेठेमध्ये आता पाहता संपूर्ण दुकाने जी आहेत ते बंद ठेवण्यात आलेली आहेत। वंचित बहुजन आघाडी त्यासोबतच ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे यासोबतच समविचारी पक्षाने देखील या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि यानंतर आता थोड्याच वेळामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षाच्या वतीने मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्ह्यामध्ये हा बंद पुकारण्यात आलेला आहे। नांदेड जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड।